लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय। अमृतधाम भागातील चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी 2 संशयितांसह 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 2,25,000 रुपये किमतीचा एकूण 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून पंचवटी गुन्हे शोध पथकाची ही मोठी कामगिरी मानली जाते। 15 फेब्रुवारी 2026 रोजी अमृतधाम परिसरातील साकार प्राईड फ्लॅट येथून एक दुचाकी चोरीला गेली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली। दिंडोरी रोडवरील MSEB ऑफिसजवळ 2 संशयित तरुण एक दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या नजरेस पडले। संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरेही दिली। पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। ताब्यात घेतलेल्यांची नावे सूरज मुन्ना धोत्रे वय वर्ष 21 आणि राज सुभाष धोत्रे वय वर्ष 19 अशी असून त्यांनी 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 6 दुचाकी जप्त केल्या असून यामध्ये स्प्लेंडर, पल्सर, डिस्कवर आणि ॲक्टिवा यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।